1894 साली रुडॅर्ड किपलिंग यांचं जंगल बुक हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यातला मोगली घराघरात पोचला. त्यातले शेरखान वाघ, बघीरा ब्लॅक पॅन्थर, बालू अस्वल अशी अनेक कॅरेक्टर्स आपल्याला लहानपणापासून माहिती असतात. मोगलीचं घर असलेल्या ज्या जंगलाचं वर्णन या पुस्तकात आहे ती मोगली लँड म्हणजेच आजचं मध्य प्रदेशमधील पेंच टायगर रिझर्व्ह. मध्य प्रदेशमधील पेंच टायगर रिझर्व्ह हे आपल्या नागपूरपासून फक्त 80 किलोमीटरवर आहे. हे जंगल मुख्यत्वे सागवान झाडांचं वन आहे. बांबूची झाडं सुद्धा खूप आहेत आणि काही ठिकाणी गवताळ पूर्ण सुद्धा आहेत. पंचमढी येथे डोंगरात उगम पावलेली पेंच नदी या अभयारण्यातून वाहते, त्यामुळे इथे पाण्याची अजिबात कमतरता नाहीये. हे अरण्य तसं खूप मोठं आहे. बफर झोन मिळून साधारणतः 1180 स्क्वेअर किलोमीटरचा याचा एरिया होतो. याचा काही भाग महाराष्ट्रामध्ये सुद्धा येतो. मध्य प्रदेशमध्ये ज्या गेटने प्रवेश करतात त्याचं नाव आहे तुरिया गेट आणि महाराष्ट्रामध्ये ज्या गेटने प्रवेश करतात त्याचं नाव आहे खुर्सा पार. ह्या अरण्यात सांबर, हरिण, रानगवे, रानडुक्कर यांची संख्या खूप आहे. इथे भक्ष तिथे भक्षक या न्यायाने इथे वाघ सुद्धा भरपूर आहे. सध्या 50 पेक्षा जास्त अशी वाघांची संख्या इथे. इंडियन ग्रे मुंगूस हा झाडावर चढण्यात सुद्धा पटाईत असतो. ही बिंदू फिमेल टायगरची मुलगी आहे, एफ मार्क फिमेल. ती आता जवळजवळ ॲडल्ट झालेली आहे. काही महिन्यांनी ती स्वतःची टेरिटरी निर्माण करेल. वाघिणीची टेरिटरी वाघा एवढी मोठी नसते, 10-12 किलोमीटर्सची असते आणि वाघाची मात्र 13-14 किलोमीटरची असते. पाऊस झाला की जागोजाग पाण्याची तळी साठतात आणि मग त्यामुळे प्राण्यांना बाहेर पाणवठ्यावर यायची गरज भासत नाही. पेंच टायगर रिझर्व्हची राणी म्हणजे कॉलरवाली. तिच्या पूर्ण आयुष्यात तिने 29 बछड्यांना जन्म दिला. पाटदेव फिमेल ही कॉलरवालीची मुलगी. पाटदेव फिमेलनी 3 मेल कब्सना जन्म दिला. हा समोर दिसतोय हा त्यातलाच एक आहे. काही महिन्यातच हा स्वतःचं राज्य बनवायला जाईल. साधारणतः 2-1 वर्ष राहतात टायगर कब्स आपल्या आईबरोबर. आपल्या टेरिटरीचं संरक्षण करण्यात मेल वाघ नेहमीच दक्ष असतात. जंगलात शिकारी प्राणी दिसणं ह्याच्यासाठी खूप पेशन्स लागतो. पण जर का नशिबाची साथ असेल तर सहसा दृष्टीस न पडणारे लेपर्ड सुद्धा दिसतात. सर्व लेपर्डच्या शरीरावर एकसारखे ठिपके असतात, त्यामुळे वाघांसारखं त्यांच्या शरीराच्या मार्क्सवरून त्यांना ओळखता येत नाही.
बिबट्या आपल्या सावजाचा पाठलाग करतो आणि वेळ येताच झडप घालून शिकार करतो. भारतामध्ये दर 4 वर्षांनी नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीतर्फे टायगर सेन्सस घेतला जातो. 2022 साली घेतलेल्या सेन्ससप्रमाणे आज मितीला भारतामध्ये साधारणतः 3600 वाघ आहेत. टायगर्सचं जसं सेन्सस घेतात तसंच बाकीच्या प्राण्यांचं पण सेन्सस घेतलं जातं का? जी हाँ, होता है। तो इसमें तो हर्बीवोरस की जो काउंटिंग करने का जो तरीका होता है, जो ट्रांजेक्शन जो लाइन जो बनाते हैं, लाइन के अंतर्गत जो 100, 200, 500 मीटर के अंदर में, उसके अंदर में कितना डियर मिलता है, उस एवरेज के ऊपर से पूरा डियर का कैलकुलेशन होता है पूरा। अच्छा. ग्रे हॉर्नबिल पिलांना खायला देतोय बहुतेक. या सगळ्या भागाला जुनेवानी म्हणतात आणि तिथे ही टायग्रेस आहे म्हणून ती जुनेवानी फिमेल. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वाघाचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आपल्या कित्येक देवतांचं वाहन वाघच आहे. वाघाची जी वारेमाप शिकार झाली ती भारतीयांनी न करता आपल्यावर आक्रमण केलेल्या परकीयांनी केली. पहिल्यांदा मुघलांनी आणि नंतर ब्रिटिशांनी. मुघलांसाठी वाघाची शिकार हा एक पुरुषार्थाचा प्रकार होता आणि ब्रिटिशांसाठी वाघाची शिकार हा एक खेळ होता. इट वॉज अ गेम फॉर देम. पाणवठ्याच्या जवळ अनेक पशुपक्षी सहजच दृष्टीस पडतात. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, कॉमेंट्स द्यायला विसरू नका. या चॅनलच्या बाकीच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. ते व्हिडिओ सुद्धा जरूर बघा. हा दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढाच त्याचा आवाज कर्कश आहे. जंगलात वाघाची दहशत असते. तो चालायला लागला की एकदम सन्नाटा पसरतो. वानरं पळतात, हरणं वाघाच्या दिशेने बघत कॉल द्यायला लागतात आणि असे कॉल यायला लागले की त्या दिशेला सगळ्या सफारी जीप्स सुसाट सुटतात. दुर्गा वाघीण दिसण्याचे न्यूज आहे म्हणून तिला बघण्यासाठी ही धावपळ. तिचं नाव दुर्गा. ही बागिनल्ला टायग्रेसची मुलगी आहे. दुर्गा फिमेल टायगर आणि हॅन्डसम मेल टायगर यांनी 2 फिमेल कब्सना जन्म दिला. एकीचं नाव बारस आणि दुसरीचं नाव बिंदू. यापैकी बिंदू फिमेल टायगरनी 2 फिमेल कब्सना जन्म दिला. एक म्हणजे एफ मार्क आणि दुसरी पी मार्क. मगाशी आपण एफ मार्क बघितली. एफ मार्कची ही ग्रेसफुल आजी आता साधारणतः 10-11 वर्षाची आहे. वाघांच्या कित्येक पिढ्या या जंगलात सुरक्षित राहत आहेत याचं सर्व श्रेय जातं टायगर प्रोजेक्ट्सला. वाघांचं संरक्षण म्हणजेच वनांचं संरक्षण. महाभारतातील उद्योग पर्वात एक श्लोक आहे,
निर्वनो वध्यते व्याघ्रो निर्व्याघ्रम छिद्यते वनम तस्मात व्याघ्रो वनम रक्षेत वनम व्याघ्रम च पालयेत. म्हणजे जंगलाशिवाय वाघ मारला जातो आणि वाघ नसलेले जंगल कापले जाते. त्यामुळे वाघाने जंगलाचे रक्षण करावे आणि जंगलाने वाघाची देखभाल करावी. कुठल्याही सफारीचा परतीचा प्रवास हा हुरहुर लावणारा असतो, पण याच परतीच्या प्रवासात पुढच्या जंगल सफारीचे मनसुबे ठरत असतात, हो की नाही?